CPR रुग्णालयातील डॉक्टरांच्या संगनमताने सुरू असलेल्या खासगी लॅब रॅकेट, रुग्णांकडून जबरदस्तीने पैसे उकळणे तसेच रुग्णालयातील लॅब उपकरणांचा अपुरा वापर या गंभीर गैरव्यवहारांविरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आज अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांची भेट घेत निवेदन सादर केलं। निवेदनात CPRमध्ये असलेल्या सरकारी लॅब असूनही रुग्णांना खासगी तपासण्या करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला। एका विभागातून दररोज लाखो रुपयांची लूट होत असल्याचं संघटनेनं सांगितलं। बाहेरील लॅबचे एजंट रुग्णालयात मोकाट फिरत असल्याने तातडीने कारवाई आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली। जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी 24 तास लॅब सुरू ठेवणे, डॉक्टरांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत अनिवार्यपणे उपस्थित राहणे, हालचाल रजिस्टर, बायोमेट्रिक आणि फेस रेकग्निशन सक्तीचे करणे यावर जोर दिला। अल्ट्रासोनोग्राफीची अनेक उपकरणं असूनही रुग्णांना बाहेर पाठवण्याच्या प्रथेला लगाम लावण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांनी संबंधित डॉक्टर व खाजगी लॅब यांच्यावर चौकशी समिती नियुक्त करणार असल्याचं सांगितलं। तसेच खाजगी लॅबकडून रुग्णांची घेतलेली रक्कम परत करून देण्यात येईल असंही आश्वासन दिलं। यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, कार्याध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष अभिजित कांजर, सरदार पाटील, हरीश पाटील, प्रशांत निगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।